नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण द्वितीय वर्ष साहित्य या वर्गासाठी जनरल लेवलला फक्त चांता बोरा महाविद्यालय शिरूर येथे शिकविल्या जाणाऱ्या एन्शंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आर्किओलॉजी या विषयाअंतर्गत येणाऱ्या जनरल पेपर 2 यावर्षी तो पेपर बदललेला आहे. नवीन अभ्यासक्रम त्याविषयीचा आलेला आहे. पूर्वी त्या पेपरचं नाव होतं आउटलाईन ऑफ पॉलिटिकल, लीगल अँड सोशल इन्स्टिट्यूशन इन एन्शंट इंडिया, परंतु यावर्षी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा अभ्यासक्रम सुरू झालेला असून सिलेबस पूर्णतः बदललेला आहे आणि जो आपल्या थर्ड सेमिस्टरसाठी जो कंपल्सरी पेपर 1 केलेला आहे त्याचं नाव आहे पॉलिटिकल अँड लीगल इन्स्टिट्यूशन इन एन्शंट इंडिया, म्हणजे प्राचीन भारतातील राजकीय व न्यायविषयक संस्था. या पेपरच्या पहिल्याच टॉपिकमध्ये आपल्याला प्राचीन भारतीय राजतंत्राच्या अभ्यासाची साधने हा टॉपिक दिलेला आहे. आता ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करतो, मग तो प्राचीन असो, मध्ययुगीन असो, आधुनिक असो, कोणताही इतिहास अभ्यासताना तो इतिहास कोणत्या साधनांच्या आधारे लिहिलेला आहे हे तपासणे आवश्यक असते. म्हणूनच आपल्याला प्रथमतः इतिहासाची साधने म्हणजे काय हे पाहणे आवश्यक ठरते. आता इतिहासाच्या साधनांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस याविषयीच्या अनेक व्याख्या करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्यापैकी आपल्याला सोपी जाईल अशी एक व्याख्या मी आपणाला सांगणार आहे. ते म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या, देशाच्या, प्रदेशाच्या किंवा संस्थेच्या इतिहास लेखनास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहाय्यभूत होणाऱ्या घटकांना इतिहासाची साधने असे म्हणतात. म्हणजे इतिहास लिहित असताना मग तो व्यक्तीचा असो, एखाद्या देशाचा असो, एखाद्या प्रदेशाचा असो अथवा एखाद्या संस्थेचा असो, त्या इतिहासाच्या लेखनाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या जे जे घटक सहाय्यकारी ठरतात, सहाय्यभूत ठरतात, त्या घटकांना आपण इतिहासाचं साधन असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर ज्याच्या आधारे इतिहास लिहिला जातो त्याला इतिहासाची साधने असे म्हणतात. आता ही साधने काळानुरूप बदलत जातात. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना असणारी साधनं, मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना असणारी साधनं किंवा आधुनिक काळाचा इतिहास लिहित असताना वापरली जाणारी साधनं यामध्ये निश्चितच काळानुसार बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच आपण प्राचीन भारतीय राजतंत्राच्या इतिहासाची साधनं अभ्यासत असताना त्या साधनांचं अभ्यासाच्या सोयीसाठी आपण वर्गीकरण करतो. वास्तविक पाहता वर्गीकरण करणं आवश्यक आहे का, तर त्याचं उत्तर नाही असंच येईल. परंतु एक कुठंतरी अभ्यासामध्ये सूत्रता राहावी, इतिहास लेखनामध्ये सूत्रता यावी, इतिहासाच्या साधनांची क्रमवार मांडणी करता यावी, या अनुषंगाने आपण साधनांचं प्रामुख्याने 2 भागामध्ये विभाजन करतो. त्यापैकी पहिला भाग असतो भौतिक साधने किंवा पुरातत्वीय साधने आणि दुसरा भाग करतो आपण त्याचा वाङ्मयीन साधनं, म्हणजे जी लिखित किंवा वाङ्मयाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असणारी साधनं. आता पुरातत्वीय साधनांमध्ये काय काय येतं, तर पुरातत्वीय साधनांमध्ये पहिली गोष्ट उत्खलित अवशेषांचा समावेश होतो. त्यानंतर वेगवेगळ्या आलेखांचा समावेश होतो. त्या काळातल्या नाण्यांचा समावेश होतो. दुसरा प्रकारच्या वेळेस आपण साधनांचा पाहतो त्यावेळेस त्या वाङ्मयीन साधनांचे स्थूल मानाने आपण 2 भागात वर्गीकरण करतो. एक भारतीय भाषेतील साधने आणि दुसरे अभारतीय भाषेतील साधने किंवा परकीय साधनं. आता भारतीय भाषेतील साधनांचा ज्यावेळेस विचार करतो तिथेही आपल्याला 2 गोष्टी
किंवा दोन प्रकारे त्याचं विभाजन करावं लागतं. एक म्हणजे धार्मिक वाङ्मय आणि दुसरं म्हणजे लौकिक किंवा अधार्मिक वाङ्मय. आणि अभारतीय भाषेतील साधनांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्याचंही दोन भागात वर्गीकरण करावं लागतं. ते म्हणजे एक इतिहासपर परकीय लेखकांनी लिहिलेले इतिहासपर ग्रंथ आणि त्या काळामध्ये आलेल्या परकीय प्रवाशांनी लिहिलेला प्रवास वृत्तांत किंवा त्यांच्या प्रवासांची इतिवृत्तांते. आता भारतीय भाषेतील साधनांचे ज्यावेळी दोन भाग आपण करतोय, एक म्हणजे धार्मिक वाङ्मय आणि दुसरं म्हणजे लौकिक किंवा अधार्मिक वाङ्मय. तर धार्मिक वाङ्मयामध्ये प्रामुख्याने प्रचलित किंवा त्या काळामध्ये भारतामध्ये अस्तित्वात असणारे जे 3 धर्म होते, वैदिक धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, या 3 धर्मात तयार झालेल्या वाङ्मयाचा आपण विचार करतो. आता त्यापैकी पहिला भाग ज्यावेळेस आपण पाहतो भौतिक किंवा पुरातत्वीय साधने. आता प्राचीन भारतीय राजतंत्राचा अभ्यास करत असताना आपल्याला साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं किंवा ज्या काळामध्ये लेखनकला अवगत नव्हती त्या काळामध्ये त्या काळाच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला भौतिक साधनांवरच अवलंबून राहावं लागतं. प्राचीन भारतातील विविध राजवंश, संस्था व समाज जीवनाची माहिती मिळवण्यासाठी भौतिक किंवा पुरातत्वीय साधने ही अतिशय उपयुक्त आणि विश्वास ठेवण्यायोग्य आपल्याला वाटतात. किंबहुना या साधनांना इतिहासामध्ये प्रथम दर्जाची साधनं असं संबोधलं जातं. आता या भौतिक किंवा पुरातत्वीय साधनांचे स्थूलमानाने आपण 3 भाग करतो. एक म्हणजे उत्खलित अवशेष, 2 आलेख आणि 3 म्हणजे नाणी. आता उत्खलित अवशेषामध्ये कशाचा समावेश होतो? तो उत्खलित अवशेषामध्ये भारतातील पुरातत्व खात्याने किंवा वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये अस्तित्वात असणाऱ्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र या विभागांनी केलेल्या शास्त्रशुद्ध उत्खननातून अनेक प्राचीन अवशेष शोधले गेलेले आहेत. आता या प्राचीन अवशेषामध्ये कशाचा समावेश होतो? तर त्यामध्ये मानव अथवा प्राणी यांच्या हाडाचे सांगाडे असतील, त्या काळातील मानवाने वापरलेली धातूची अथवा मातीची भांडी असतील, त्या मानवाने वापरलेली अवजारं असतील, हत्यारं असतील, त्या काळामध्ये अस्तित्वात असणारी सौंदर्य प्रसाधन असतील, लहान मुलांची खेळणी असतील, किंवा याहीपेक्षा वेगळी म्हणजे हे सांगतो एवढी साधनं नाही तर उत्खननामध्ये सापडलेली अशी वस्तू की ज्या वस्तूचा इतिहास समजण्यासाठी, इतिहास लेखनासाठी उपयोग होतो, अशा सर्व घटकांचा आपण इतिहासाचं साधन म्हणून वापर करतो. आता दुसरा प्रकार ज्यावेळेस पाहतो आपण पुराभिलेखीय साधने किंवा पुराभिलेख. आता पुराभिलेखाचे सर्वसाधारणपणे आपण 3 स्थूल मानाने विभाग करतो. एक म्हणजे शिलालेख. शिलालेख हा आलेखाचा सर्वात जुना प्रकार होय. एखाद्या शिळेवर अथवा दगडावर लिहिलेल्या मजकुराला शिलालेख असं म्हणतात. दुसरा भाग पडतो तो म्हणजे स्तंभालेख. स्तंभ उभारून त्यावर कोरलेल्या मजकुराला आपण स्तंभालेख असं म्हणतो. तिसरा भाग पडतो तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरलेल्या मजकुराला ताम्रपट असं म्हणतात. म्हणजे शिलालेख, स्तंभालेख, ताम्रपट हे आलेखाचे 3 प्रकार आहेत. पण त्याचबरोबर भुर्जपत्र असेल किंवा चांदीच्या पत्र्यावर लिहिलेला मजकूर असेल, असे वेगवेगळे आलेखसुद्धा आपल्याला इतिहासाच्या अभ्यासासाठी किंवा प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी हे उपयुक्त ठरलेले दिसून येतात. याच पुरातत्वीय अवशेषांमध्ये तिसरं सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे नाणी. प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या राजांनी, वेगवेगळ्या गणराज्यांनी किंवा व्यापाऱ्यांच्या किंवा औद्योगिक संघांनी जी वेगवेगळी नाणी पाडली, ती नाणी आपल्याला आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. नाणी हे इतिहासाचं अतिशय विश्वसनीय साधन मानलं जातं. त्याचं एकच कारण असतं की त्या एका छोट्याशा नाण्यांमधून सुद्धा आपल्याला त्या काळातील राजा,
नाण्यांवर कोरलेल्या ब्रेदावरून त्या काळातील त्या राज्याची एकूण धार्मिक परिस्थिती, त्याच्यावर कोरलेली जर समजा एखादी मूर्ती असेल, देवदेवतेची मूर्ती असेल, तर त्यावरून त्या काळातील समाज, त्या काळातील राजधर्म याची आपल्याला कल्पना येते. त्यावर कोरलेला काळ असेल, त्यावर असणारी राजाची प्रतिमा असेल, राजाचं नाव असेल, राजाचं कुळ असेल, नाण्यासाठी वापरलेला धातू, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एक छोटंसं नाणं आपल्याला तो संबंधित राजा, त्या राजाचा कालखंड, त्या काळातील समाज, त्या काळातील सामाजिक परिस्थिती, त्या काळातील सांस्कृतिक परिस्थिती व त्या काळातील आर्थिक परिस्थिती अशा सर्वांगीण विषयावर प्रकाश टाकण्यासाठी हे नाणं आपल्याला उपयुक्त ठरतं. म्हणजे अनेक राजांचं अस्तित्व केवळ नाण्यांमुळेच सिद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून पुरातत्वीय साधनांमध्ये नाण्यांना इतिहासाचं एक अव्वल दर्जाचं साधन म्हणून खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं. आता पुरातत्वीय किंवा भौतिक साधनानंतर साधनाचा दुसरा प्रकार येतो तो म्हणजे वाङ्मयीन साधनं. आता वाङ्मयीन साधनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर प्राचीन भारतीय संस्थांच्या अभ्यासासाठी विपुल प्रमाणामध्ये वाङ्मय आपल्याला मिळतं. किंबहुना प्राचीन विद्वानांनी लिहून ठेवलेलं हे वाङ्मय म्हणजे आपल्या इतिहासासाठी एक अनमोल देणगी आहे. या वाङ्मयाचे मगाशीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण दोन भागामध्ये विभाजन करतो. एक म्हणजे भारतीय वाङ्मय आणि दुसरं अभारतीय वाङ्मय. त्या भारतीय वाङ्मयामध्ये सुद्धा आपण धार्मिक आणि लौकिक किंवा अधार्मिक असा फरक करतो. धार्मिक वाङ्मयामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध वाङ्मय व जैन वाङ्मयाचा समावेश होतो. तर लौकिक वाङ्मयामध्ये इतिहासपर ग्रंथ असतील, कथा असतील, काव्य असतील, नाटकं असतील, तत्त्वज्ञानपर त्या काळात लिहिले गेलेले ग्रंथ असतील. एवढंच नाही तर मौखिक पद्धतीने चालत आलेल्या काही गोष्टी असतील, या सर्वांचा इतिहास लेखनासाठी उपयोग होतो. आता आपल्याला धार्मिक वाङ्मयामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो तो वैदिक वाङ्मय हे एक महत्त्वाचं साधन आपल्याला इतिहासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतं. कारण प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने या वाङ्मयाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान दिलं जातं. यामध्ये प्रामुख्याने संहिता ग्रंथ म्हणजे ज्याला आपण वेद, 4 वेदांचा त्यामध्ये समावेश होतो. यामध्ये ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल, त्यानंतर ब्राह्मण्य, आरण्यके, उपनिषदे, पुराणे या वैदिक वाङ्मयातील या वेगवेगळ्या ग्रंथातून त्या काळातील समाज जीवन, त्या काळातील देवदेवता, त्या काळातील धार्मिक आचारविचार, सामाजिक आचारविचार, रूढी परंपरा, त्या काळातलं तत्त्वज्ञान, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास समजण्यासाठी, प्राचीन भारताच्या सामाजिक किंवा एकूणच सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी वैदिक साहित्य हे आपल्याला महत्त्वाचं साधन ठरतं. त्यानंतर दुसऱ्या गोष्टीचा आपण विचार करतो बौद्ध वाङ्मय. म्हणजे वैदिक साहित्याप्रमाणेच बौद्ध साहित्यही इतिहास लेखनास खूपच उपयुक्त ठरलेलं आपल्याला दिसून येतं. आता बौद्ध साहित्यामध्ये जर आपण विचार केला तर प्रामुख्याने त्रिपिटक ग्रंथ म्हणजे सुत्त पिटक, अभिधम पिटक आणि विनय पिटक हे बौद्ध धर्मातील 3 महत्त्वाचे ग्रंथ. त्याचबरोबर बुद्धचरित्र, महापरिनिर्वाण सूत्र, दिव्यावदन, अशोकवदनमाला, दीपवंश, महावंश, दिव्यावदन, वेगवेगळ्या जातक कथा, त्याचबरोबर वेगवेगळ्या बौद्ध आचार्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या कथा, तत्त्वज्ञानपर ग्रंथ याचाही उपयोग आपल्याला तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती समजण्यासाठी होतो. म्हणून इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून बौद्ध वाङ्मयालाही महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. धार्मिक वाङ्मयामध्ये तिसरा प्रकार येतो तो म्हणजे जैन वाङ्मय. म्हणजे वैदिक आणि बौद्ध वाङ्मयाप्रमाणे जैन वाङ्मयामध्ये असणारे अंग व आगम ग्रंथ, कारण हे 2 ग्रंथ तर जैन धर्माची प्रमुख ग्रंथ संपदा, याशिवाय 7 छेदसूत्र, 4 मूलसूत्र, तसेच आचार्य हेमचंद्र लिखित विविध ग्रंथ, तीर्थकल्प, महावीर चरित्र, त्रिलोक प्रज्ञप्ती इत्यादी वेगवेगळ्या ग्रंथांमधून आपल्याला त्या काळातल्या धार्मिक परिस्थितीची, सामाजिक परिस्थितीची
पूर्णपणे जाणीव होती. म्हणजेच जरी धार्मिक अंगाने हे वाङ्मय लिहिलेलं असलं तरी वैदिक असो, बौद्ध असो, जैन असो, या धार्मिक अंगाने लिहिले गेलेल्या वाङ्मयामधूनही आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती किंवा राजतंत्र याविषयीची माहिती मिळण्यास निश्चित ही साधनं ही आपल्याला उपयुक्त ठरलेली दिसून येतात. आता धार्मिक साधनांबरोबरच आपण ज्यावेळेस लौकिक किंवा अधार्मिक वाङ्मयाचा विचार करतो तर अधार्मिक वाङ्मयामध्ये त्या त्या काळामध्ये होऊन गेलेल्या प्रतिभासंपन्न साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य, मग त्यामध्ये कथा असतील, कविता असतील, कादंबऱ्या असतील, इतिहासपर ग्रंथ असतील, तत्वज्ञानपर ग्रंथ असतील, नाटकं असतील, मौखिक कथा असतील, गीतं असतील, या सगळ्यांचा आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासासाठी उपयोग होतो. म्हणून धार्मिक वाङ्मयाबरोबरच अधार्मिक वाङ्मय किंवा लौकिक वाङ्मय हेही आपल्याला महत्त्वाचं ठरतं. आणि तिसरा प्रकार जो येतो तो म्हणजे अभारतीय वाङ्मय. या अभारतीय वाङ्मयामध्ये आपल्याला दोन प्रकार पाडता येतात. एक म्हणजे भारताविषयी वेगवेगळ्या परकीय इतिहासकारांनी नोंदवून ठेवलेली माहिती. अगदी हेरोडट्सपासून आपण विचार करतो तर वेगवेगळ्या परकीय इतिहासकारांनी भारताविषयीची माहिती आपापल्या इतिहास ग्रंथामध्ये नोंदवून ठेवलेली, त्याही ग्रंथांचा संदर्भ आपल्याला इतिहास समजण्यासाठी होतो. आणि त्याचबरोबर प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये आलेले वेगवेगळे जे प्रवासी होते त्या प्रवाशांनी जरी त्यांचा भारतात येण्याचा हेतू अनेकांचा धार्मिक असला तरी धार्मिक अभ्यासाबरोबरच त्यांनी तत्कालीन समाजाचं, तत्कालीन राजकीय परिस्थितीचं, तत्कालीन आर्थिक परिस्थितीचं चित्रण आपल्या प्रवास वृत्तांतात केलेलं आहे. त्याचाही आपल्याला उपयोग हा इतिहास लिहिण्यासाठी किंवा प्राचीन भारतीय राजतंत्र किंवा न्यायविषयक संस्था असतील, राजकीय संस्था असतील, या समजण्यासाठी निश्चित उपयोग होतो. थँक्यू. आभारी.